नमस्कार मित्रांनो, आज नागपंचमी. श्रावणाच्या बरोबर 5व्या दिवशी नागपंचमी येते. आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमी खूप उत्साहात साजरी सुद्धा केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमीचा हा सण का साजरा केला जातो? चला तर आज आपण हे जाणून घेऊया की नागपंचमीचा हा सण का साजरा केला जातो. महर्षी ऋषी त्यांच्या पत्नी कद्रू यांस प्रसन्न होऊन एक दिवस वर मागण्यासाठी सांगतात. त्यावर कद्रू ह्या वर मागतात की मला अतिशय तेजस्वी, शक्तिशाली असे 1000 पुत्र हवेत. त्यावर महर्षी ऋषी त्यांना आशीर्वाद देतात आणि 1000 पुत्र म्हणून नागांचा जन्म होतो. त्यामध्ये सर्वात मोठा नाग म्हणजे शेषनाग. शेषनाग हा श्री विष्णूंची खूप मोठ्या प्रमाणात भक्ती करतो आणि त्यांच्या अखंड सेवेसाठी वैकुंठात निघून जातो. शेषनाग म्हणजेच रामायणातील लक्ष्मण आणि महाभारतातील बलराम. आता शेषनाग जातो वैकुंठात, मग नागांचं राज्य सांभाळेल कोण? म्हणून वासुकी नागाला नागांचा राजा बनवला जातो. तर वासुकी नाग म्हणजे कोण? असं म्हणतात की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा एका साईडला देवतागण आणि एका साईडला राक्षसगण हे समुद्र मंथनामध्ये ज्याला खेचत होते तो वासुकी नाग होता. जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष जे बाहेर आलं, जे महादेवांनी पिलं, त्याच्यातली काही थेंब हे वासुकी नागाने सुद्धा पिलेले होते. आणि ह्याला प्रसन्न होऊन महादेवाने वासुकी नागाला आपल्या गळ्यामध्ये एक आभूषण म्हणून स्वीकार केला. राजा परीक्षित हा आपल्या राज्यामध्ये फिरत असतो. तो फिरता फिरता त्याला तहान लागते, म्हणून तो एक जवळ आश्रम दिसतं, ते श्रमिक ऋषींचा आश्रम असतं. त्या आश्रमामध्ये जातो. तो आश्रमात जाऊन पाणी मागतो, पण श्रमिक ऋषी हे ध्यानमग्न अवस्थेमध्ये मिलीन असतात. राजा पाणी मागतो पण त्यांना काही रिस्पॉन्स भेटत नाही. राजाला या गोष्टीचा राग येतो. त्याला ही गोष्ट अपमानास्पद वाटते. राजा ह्याचा बदला घेण्यासाठी जवळ एक त्याला मेलेला साप दिसतो. तो साप उचलून ऋषींच्या खांद्यावर टाकतो आणि हे सगळं कृत्य ऋषींचा मुलगा बघतो. ऋषींचा मुलगा त्या राजाला श्राप देतो, येत्या 7 दिवसात तुझा सापामुळेच मृत्यू होईल. आणि श्राप खरा ठरतो. बरोबर 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग हा राजा परीक्षितला चावतो, डसतो आणि राजाचा मृत्यू होतो. राजा परीक्षितचा मृत्यू हा का झालाय याचं कारण जेव्हा त्याचा मुलगा जन्मेजय ह्याला समजतं, तेव्हा जन्मेजय ह्याचा बदला घेण्यासाठी एक महान असे यज्ञ करतो. आणि त्या यज्ञामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्व नाग हे त्या यज्ञामध्ये आहुतीसाठी बोलवतो. संपूर्ण ब्रह्मांडातील एक प्रजातीचे, जातीचे सगळे नाग त्या अग्निकुंडामध्ये स्वतः आहुती देण्यासाठी येतात. मग देवतागण येतात, त्या जन्मेजयला समजवतात, त्याची समजूत घालतात. तो दिवस म्हणजे नागांचा दिवस, म्हणून त्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. नागांचे अस्तित्व, नागांच्या ज्या उरलेल्या प्रजाती ह्या टिकून ठेवण्यासाठी ते यज्ञ थांबवलं गेलं. आणि तो दिवस म्हणजे हा आजचा नागपंचमीचा दिवस. त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.